सर्व काही आहे। कारण का या बिझनेस मध्ये येण्याआधी सटाणा या गावात रस्त्यावर बसून मंगळसूत्रांमध्ये काळे मणी होऊन दिवसाला 50 ते 100 रुपये रोज कमवणारा एक करोडपती हा बिझनेस करण्याचा डिसिजन घेतल्यामुळे आज तुमच्या समोर करोडपती बनून उभा राहू शकलाय। आणि मॅडमनी सांगितलं ना, देव प्रत्येक ठिकाणी येत, देव प्रत्येक ठिकाणी येत, पण देव कुणाला तरी पाठवतो। येस ऑर नो? आणि मी कायम सांगतो, कुठेही असेल एकच सांगतो, त्या दिवशी देवच आला होता, फक्त मानव रूपात होता, आणि त्या मानव रूपी देवाने एक धूळ खात पडलेल्या रस्त्यावर बसलेल्या ललित डोंगरेला उचलला आणि आज डायमंड नावाच्या शिखरापर्यंत पोहोचवला। असे ते मानव रूपी भगवान मिस्टर किशोर चायरे सरांना मनापासून वंदन करतो मित्रांनो। अरे कुणीतरी एक लागतो ना धक्का द्यायला। आज तुम्हाला पण कोणीतरी घेऊन आलेला आहे, मलाही कोणीतरी घेऊन आलेलं होतं। मला सांगायला आनंद वाटतो, येणाऱ्या दिवाळीला मला या बिझनेस मध्ये 19 वर्ष पूर्ण होतील। दिवाळीच्या दिवशी मित्रांनो मला सुद्धा तुमच्या सारखं किडनॅप करून नेलं होतं। आत्ता जाऊन येऊ असं सांगितलं होतं आणि मी गेलो होतो। आम्ही 8 लोक त्या दिवशी प्लॅन ऐकायला गेलो होतो, 8, आणि 8 पैकी 4 उठून गेले, कारण त्यांना मिस कॉल आला होता। दिवाळीच्या दिवशी जर कोणी घरातून बाहेर असलं तर त्याला कोणाचं कॉल येईल? मिस कॉल। आणि त्या 8 पैकी 4 लोकांना मिस कॉल आला, ते 4 उठून गेले आणि आम्ही 4 बसून होतो। त्या 4 पैकी मी एक बसून होतो। मी बसून राहण्याचं पहिलं कारण, मिस कॉल येण्यासाठी आपल्याकडे मोबाईलच नव्हता, आणि दुसरं कारण 5 किलोमीटर पायी परत जायची काही इच्छा नव्हती। आणि त्या 4 पैकी मला सांगायला अभिमान वाटतो, 3 लोक आज या हॉल मध्ये आहेत आणि असे तसे नाही, मिनिमम करोडपती आहेत। मिनिमम बोलतोय, मिनिमम करोडपती आहेत। त्यात एक माझे मानवरूपी भगवान, आपले सगळ्यांचे ग्रेट गुरु मिस्टर किशोर चायरे सर, मी आणि माझे पहिले डिस्ट्रीब्युटर मिस्टर नानाभाऊ खोते, आज ते 3 लोक या हॉल मध्ये आहेत। आणि जे उठून गेले होते ते हॉल मध्ये नाही आहेत, त्यांच्या आयुष्यात हाल चालू आहेत। आता किती गेले जाऊ द्या, प्रॉब्लेम नाही, तुम्ही बसा, समजून घ्या। आणि एकच सांगत, सुरुवात करायला माझ्याकडे पण पैसे नव्हते। मी दिवाळीच्या दिवशी सोनं गहाण ठेवून हा बिझनेस सुरू केला आहे। दिवाळीच्या दिवशी लोक काय करतात? आवाज नाही आला, मी गहाण ठेवलं। किती आशीर्वाद मिळाले असतील, बायकोचे जोडे, घरच्यांचे जोडे, पण एकाच व्यक्तीचा विश्वास होता, मी म्हणतोय म्हणून करा, आणि त्यांच्या हाताने त्यांनी सोनं गहाण ठेवून दिलं होतं। आणि सुरुवात झाली, दिवाळीच्या दिवशी लोक सोनं घेतात, मी सोनं गहाण ठेवलं। माझ्या आयुष्यात एक लक्ष्मी पूजन मी केलं नाही, तर लक्ष्मीने सुद्धा श्राप दिला की तू लक्ष्मी पूजन केलं नाही, बघ तुझ्या आयुष्यात आज लक्ष्मी नाही येणार, महालक्ष्मी येईल। कारण मनुष्य निर्णय घ्यायला तिथं थांबतो, चुकतो, लटकतो, अटकतो। मी तिथं पुढे निघालो। घरचे बोलले बर्बाद होशील। काय? मला सांगा, रस्त्यावर बसून काळ्या मणी होत होतो, आवाज होतो का? हॅलो, आवाज नाही, काय होतो? आणि त्याच्या पलीकडे कोणता बाज आहे अजून? होता नव्हता तो मी संभाजीनगर केला। बर्बादच्या पुढे काहीच नव्हतं, म्हणून करून पाहू ठरवलं आणि सुरुवात केली। स्वप्न तर नव्हते, मी क्लिअर सांगतो, स्वप्न कधी पाहिलेच नव्हते, कारण 50 आणि 100 रुपये आल्यावरच घरात किराणा यायचा। स्वप्न एकच असायचं, आजच्या दिवशी किराणा आला पाहिजे। आणि सुरुवात झाली या बिझनेसला। बरेचसे लोक म्हणतील तुम्ही सगळे लकी आहात, आम्ही किती लकी आहोत हे सांगायला इच्छुक आहे। ऐकायला तयार आहात? आवाज दम नाही।
मला माहिती आहे आज तुमच्यात निकोटीन गेलेलं नाहीये, म्हणजे चहा पिलेला नाहीये है ना, कारण त्याच्यामुळेच तुम्ही आता थंडे झाले. जरा कंबर खुर्चीला लावतात का? हा, आजच्या दिवस चहाला दांडी. मी तर म्हणतो महिलांसाठी मी सॅल्यूट करायला तयार आहे. आज तुम्ही सगळ्यांनी सिरियल सोडल्या, पण आयुष्याच्या या सिरियल सारखी सिरियल मिळेल का परत ऐकायला? हॅलो, महिलांना विचारतो, ऐकायला मिळेल का? एवढं सांगतो, सुरुवात केली, माहित नव्हतं काय होणार. आमच्या काळात आम्ही ज्यावेळेस हा बिझनेस सुरू केला, लोक ज्यावेळेस आम्ही प्लान द्यायला जायचो तर लोक तोंड फिरायचे. माझ्या तर सोनार गल्लीत मला तोंडावर म्हणायचे, मी जेव्हा 2 लाख दाखवायचो ना तर मला सोनार म्हणायचे. तुझ्या बापाने कधी पाहिले होते का? मी जर प्लान द्यायला बाहेर गेलो तर माझ्या बायकोला जाऊन सांगायचे, हे एका दिवस येडं होईल, हायतीत बसायची जागा जाईल, याला आवर. इतकं सगळं केल्यावर मी कधी थांबलो नाही. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो, जे म्हणायचे ते तिथंच आहे. ज्यांनी बहिऱ्याचं सोंग घेतलं तो इथं आहे. कारण मला त्यावेळेस कोणीतरी सांगितली होती एक कहाणी की बेडूक असतो, बेडूक हा त्याच्या विहिरीतच आयुष्य समजतो. आणि एक दिवस एक मासा जाऊन सांगतो की एवढासा समुद्र, हा हे विहीर म्हणजे जग नाहीये, याच्या पलीकडे फार मोठं जग आहे. आणि म्हणून त्या बेडकांचा जो लीडर असतो तो ठरवतो की आता आपण विहिरीच्या बाहेर जाऊन बघायचं केवढं मोठं जग आहे. आणि एक दिवस ते सगळे बेडकं विहिरीच्या बाहेर येतात आणि जग केवढं मोठं आहे पाहायला सुरुवात करतात. तर त्यांच्यापुढे एक पहाड असतो. ते म्हणतात याच्या वर जाऊन बघू किती मोठं आहे. म्हणून ते सगळेजण चालायला सुरुवात करतात. चालतात चालतात चालतात, काही 10% थांबतात, काही 30% थांबतात, काही 60% थांबतात. शेवटी लीडरच दमतो. तो म्हणतो बस झालं, आपल्याला जग नाही पाहायचं, आपली विहीरच आपलं जग आहे. सगळे रिटर्न येतात आणि मोजतात सगळे आले का. त्यावेळेस एक बेडूक कमी असतो. आणि ज्यावेळेस परत त्याला शोधायला जातात तर असं दिसतं एक जो बेडूक कमी होता तो त्या डोंगराच्या शिखरावर पोहोचलेला असतो. आणि जेव्हा शोध लागतो की हा कोण, तर तो बेडूक बहिरा असतो, ज्याला मागे काय चाललंय काहीच ऐकू येत नाही. तो फक्त चालत राहतो, चालत राहतो, चालत राहतो, चालत राहतो. मी पण तसाच बहिरा राहिलो आमच्या गावात. चालत राहिलो, चालत राहिलो. गावातले सगळे तिथंच राहिले, मी नाशकात येऊन राहिलो. फक्त मला एकच सांगायचंय, एवढं सगळं ऐकल्यावर सुद्धा प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम येतो तो आपल्या स्वतःशी बोलतो ना आपण, त्याचा, आपल्या स्वतःच्या विचारांचा. कारण आम्ही कायम सांगतो आम्ही जे म्हणतो तेच करा. यस ऑर नो? आवाजात दम नाही. यस ऑर नो? पण करतो का? बघा, मी जे म्हणतो तेच करणार सगळेजण. मी जे म्हणतो तेच बोला. छत्रपती शिवाजी महाराज की 80% काय केलं? वा तुम्ही पुढं, हाय आम्ही मागं. आपला प्रॉब्लेम हाच आहे. मी काय म्हटलो? मी जेवढं बोले तुम्ही काय बोलले? सवय लागली, सवय. आणि या सवयीला या बिझनेस मध्ये तोडावं लागेल. आहे तयारी? आता परत एकदा बोला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज जय. आता कधी मजा आली ना? हा बिझनेस तोच आहे. इथं डुप्लिकेशन इम्पॉर्टंट आहे, जे जाधव सरांनी सांगितलं. करायला तयार आहात? यस. खोपडी जे बोलती त्याला बाजूला ठेवा, अपलाईन जे बोलतो त्याला बरोबर घ्या. कारण आमच्याकडे काय म्हटलं जातं, ज्याच्या बरोबर राहणार त्याच्या सारखेच होणार. आता मार्केटमध्ये सगळे निगेटिव्ह लोक आहेत. तुम्ही कोणाबरोबर राहतात मग? निगेटिव्ह लोकांबरोबर. किती लोकांना माशी आणि मधमाशी पाहिलेली आहे? जरा हात वर करा. माशी आणि मधमाशी. आवाज येतोय माझा आवाज?
मधमाशी काय काम करते हो? आणि माशी, मधमाशी कशावर बसती आणि माशी? एवढंच सांगतो, आज या हॉलमध्ये जेवढे आहेत ना तेवढे मधमाशी आहेत. आणि या हॉलच्या बाहेर काय आहेत? ऐकून घ्या, या हॉलच्या बाहेर काय आहेत? आता तुम्ही इथून बाहेर गेल्यावर ठरवायचं मधमाशीच राहायचं का माशी व्हायचं. कारण माशी घाण उचलायचं काम करते आणि मधमाशी ही गोडवा गोळा करण्याचं काम करते. तुम्हाला काय पाहिजे? हा गोडवा तेव्हाच येईल जेव्हा स्वतः निर्णय घेऊन आपल्या निर्णयावर ठाम राहून कंटिन्यू चालत राहणार. आणि जानेवारी मध्ये उडान या फंक्शनला अचीव्ह होऊन येणार. तोच खरा अचीव्ह बनणार. कारण आमच्या आयुष्यात भरपूर अचिव्हमेंट झाल्या, तुम्ही भरपूर लोकांनी बऱ्याच वेळा ऐकले. आज टाइम नाही, एवढंच सांगेल, तुम्ही इथून पुढं मिळालेल्या 3 महिन्यात स्वतःला उडान अचीव्ह बनवून औरंगाबादच्या ओपन ग्राउंड स्टेडियम मध्ये अचीव्ह म्हणून पाहण्याचं आजपासून स्वप्न ठेवा आणि कामाला लागा. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र दोस्तों.